नमस्कार मित्रांनो, प्रथम वर्ष कला विषय अर्थशास्त्र म्हणजेच G1 जनरल पेपर फर्स्ट जो आहे आपला भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाच्या संदर्भातील सेमिस्टर फर्स्टमध्ये जो सिलेबस आहे त्या सिलेबसची माहिती आज आपण ह्या ठिकाणी पाहतोय। प्रथम वर्ष कला या वर्षामध्ये म्हणजे FYला ज्यांचं ॲडमिशन आहे त्या FYच्या प्रथम वर्षाच्या सिलेबसमध्ये जे सेमिस्टर फर्स्ट आहे त्यामध्ये इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटचा जो भाग आहे, जो विषय आहे त्या विषयातील सिलेबसची माहिती आपण आज पाहणार आहोत। म्हणजे कोणती प्रकरणं आहेत ह्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये इकॉनॉमिक्समध्ये ते आपल्याला पाहायचं आहे। त्यासाठी सिरियल नंबर सुरुवातीला प्रकरणाचा विचारात घेऊयात, त्यानंतर चॅप्टरचं नाव काय आहे त्या प्रकरणाचं ते पाहूयात आणि त्याचं मराठी अनुवाद करून किंवा त्याचं रूपांतर आपण घेतलेलं आहे त्याच्यासमोर। कारण विद्यापीठाचा जो काही सिलेबस असतो तो आपल्याला इंग्रजीमधून पाहायला मिळतो आणि तो इंग्रजीतला सिलेबस आपल्याला मराठीमध्ये समजावा या हेतूने आपण त्याच्या बाजूलाच त्याचे रूपांतर करून किंवा त्याचं भाषांतर करून तो सिलेबस शेजारी घेतलेला आहे। पहा मित्रांनो, यामध्ये जे पहिलं सेमिस्टर आहे, पहिल्या सेमिस्टरमधलाही तुमचा पहिला जो भाग आहे त्या पहिल्या सेमिस्टरच्या पहिल्या भागामध्ये जनरल पेपरचा जो विषय आहे अर्थशास्त्राचा त्यामध्ये इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटच्या संदर्भातला भाग आहे, म्हणजेच भारतीय आर्थिक पर्यावरण आहे। आर्थिक पर्यावरणाच्या संदर्भातला हे सिलेबस आहे। मग यामध्ये आपल्याला कोणकोणते मुद्दे अभ्यासायचे आहेत तर पहिला आहे मीनिंग, म्हणजेच ह्या भारतीय आर्थिक पर्यावरणाचं अर्थ समजून घ्यायचं आहे। पण आपण मराठीत थोडंसं त्याच्यात एक्स्ट्रा माहिती पाहूयात, वैशिष्ट्ये, महत्त्व वगैरे जी ऑलरेडी सिलेबसमध्ये दिलेली नाही आहेत, परंतु आपल्याला अभ्यासायची म्हणजे हा घटक आपल्याला व्यवस्थित समजणार आहे। त्यानंतर 1.2 पुढचा मुद्दा आहे फॅक्टर अफेक्टिंग इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, म्हणजेच आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक जे आहेत ते फॅक्टर्स आपल्याला अभ्यासायचे आहेत, त्यावरती परिणाम करणारे। मग यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स आहेत? पहिलं फॅक्टर्स आहेत आर्थिक इकॉनॉमिक्स, दुसरे आहेत पॉलिटिकल म्हणजेच राजकीय, तिसरे आहेत टेक्नॉलॉजीच्या संदर्भामधले म्हणजे तंत्रज्ञानाच्या संदर्भातले परिणाम करणारे घटक, आणि डी आहे सोशल अँड कल्चरल म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक जे घटक आहेत त्या घटकांचा समावेश केलेला आहे। आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करणारे हे आपल्याला घटक अभ्यासाचे आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञानाच्या विषयाचे आणि सामाजिक आणि सांस्कृतिक। त्यानंतर 1.3 पुढचा मुद्दा आहे आपल्याला ह्या प्रकरणामध्ये चॅलेंजेस ऑफ इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने। कोणकोणती आव्हानं आहेत? पहिलं आहे नॅचरल रिसोर्सेसच्या संदर्भामध्ये म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्तीच्या संदर्भातली आव्हानं। बी आहे एनर्जी रिसोर्सेसच्या म्हणजे ऊर्जा संसाधनांच्या संदर्भातली आव्हानं कोणती आहेत। तिसरं आहे एज्युकेशन, शैक्षणिक संदर्भातली आव्हानं इकॉनॉमीच्या समोरची। चौथा आहे हेल्थ, आरोग्यविषयक आव्हानं कोणती आहेत। आणि पाचवा मुद्दा आहे एन्व्हायरमेंटच्या संदर्भातली आव्हानं म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भातली आव्हानं। यानंतर आहे 1.4 कंपॅरिझन ऑफ इंडियन इकॉनॉमी विथ वर्ल्ड इकॉनॉमी। इंडियन इकॉनॉमीची आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे वर्ल्ड इकॉनॉमी बरोबर, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेची तुलना करायची। पण ही तुलना कशा पद्धतीने करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांद्वारे तुलना करायची। एक आहे लोकसंख्येच्या संदर्भामध्ये विचार करून तुलना करायची। दुसरा आहे ॲग्रिकल्चरचा म्हणजे कृषी क्षेत्राचा विचार करून तुलना करायची। तिसरा आहे इंडस्ट्रीच्या संदर्भात, उद्योगांच्या संदर्भात तुलना करायची। आणि चौथा आहे सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्राच्या बाबतीतली तुलना करणार आहोत आपण इंडियन इकॉनॉमी वर्सेस वर्ल्ड इकॉनॉमी। ओके, यानंतर हे प्रकरण संपणार आहे। दुसरं प्रकरण आहे आपल्या सिलेबसमध्ये ॲग्रिकल्चर एन्व्हायरमेंट म्हणजेच कृषी पर्यावरण आहे। आता कृषी पर्यावरणामध्ये कोणते घटक अभ्यासायचे? एक आहे 2.1 रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी म्हणजेच भारताच्या शेतीचं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने स्थान विचारात घ्यायचे। दुसरा आहे चॅलेंजेस ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर, भारतीय शेतीपुढील आव्हानं विचारात घ्यायचे। कोणकोणती आव्हानं विचारात घेणार आहोत? एक आहे प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे शेतीच्या उत्पादक क्षमतेच्या संदर्भातले। दुसरं आहे ग्रामीण वित्तपुरवठा, रुरल क्रेडिट जे आहे ते। तिसरं आहे मार्केटिंग
म्हणजे शेतमाल विक्री व्यवस्थेच्या बाबतीतली आव्हानं कोणती आहेत. आणि चौथा आहे रुरल एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच ग्रामीण उद्योजकता आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे या प्रकरणामध्ये 2.3 रिसेंट ट्रेंड्स इंडियन ॲग्रिकल्चर, म्हणजे आत्ताची शेतीची जी प्रवृत्ती आहे किंवा शेतीचा जो काही स्तर आहे तो आपल्याला आत्ताच्या रिसेंट ट्रेंड त्याचा विचारात घ्यायचा आहे. यामध्ये देखील काही मुद्दे दिलेत. कुठला ट्रेंड आपण विचारात घेणार आहोत. एक आहे क्रॉपिंग म्हणजेच पीक रचना, पीक उत्पादन जे पीक रचनेच्या बाबतीत आहे ते आपल्याला विचारात घ्यायचे. दुसरं आहे टेक्नॉलॉजी, शेती क्षेत्रातली कशी आहे म्हणजे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान कसं आहे. तिसरं आहे क्रॉप इन्शुरन्स, पीक संरचना, त्याच्या संदर्भात देखील आपण ह्या ठिकाणी माहिती विचारात घेणार आहोत. त्यानंतर चौथा घटक आहे वॉटर मॅनेजमेंट, जल व्यवस्थापन कसं आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये, त्याची प्रवृत्ती कशी आहे, स्थिती कशी आहे ते विचारात घेणार आहोत. आणि शेवटचं आहे की ॲग्री बिझनेस म्हणजे शेती आधारित इतर व्यवसाय कसे आहेत त्याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी अभ्यासायची. अशा पद्धतीने हे सेकंड पार्ट आपला असणार आहे, दुसरं प्रकरण असणारे चॅप्टर असणार आहे. आणि थर्ड चॅप्टर आहे जो आपल्याला अभ्यासायचा तो इंडस्ट्रियल इन्व्हायरमेंटच्या संदर्भात. एक ॲग्रिकल्चर इन्व्हायरमेंट पाहिले, आता इंडस्ट्रियल इन्व्हायरमेंट आपल्याला पाहिजे. यामध्ये रोल ऑफ इंडस्ट्री इन इंडियन इकॉनॉमी, पुन्हा इथं भारताच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका या ठिकाणी विचारात घेतलेली आहे, ती आपल्याला पाहिजे आहे. 3.2 मध्ये आहे इंडस्ट्रियल पॉलिसी रिझॉल्युशन 1991 मध्ये जे 1991ला औद्योगिक धोरण आलं, नवीन धोरण आले, त्या धोरणांच्या संदर्भातलाही विचार करायचा, कारण इंडस्ट्रीवरती त्याचा फार मोठा परिणाम झालेला आहे. मग यामध्ये कोणती धोरणं आहेत. एक आहे लिबरलायझेशन, उदारीकरण. सेकंड आहे प्रायव्हेटलायझेशन, खाजगीकरण. आणि तिसरं आहे ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण. या घटकांची माहिती आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यासायची 1991च्या धोरणामध्ये. त्यानंतर या प्रकरणातला तिसरा मुद्दा आहे पुढचा मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, म्हणजे भारतीय शेतीमधील जे लहान, मध्यम आणि मोठे उद्योग आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती आहे. त्यानंतर डेफिनेशन, ह्या स्मॉल किंवा लार्ज जे काही उद्योग आहेत त्यांच्या संदर्भातली व्याख्या आहेत, माहिती आहे त्यांची. त्यानंतर रोल आहे त्यांचा रोल काय आहे ते रोल आपल्याला अभ्यासायचे आहे. आणि चौथा पॉईंट आहे रिसेंट ट्रेड इन इंडियन इंडस्ट्री, आत्ताचा ट्रेड जसं आपण शेतीच्या बाबतीत पाहणार आहोत तसंच ट्रेड आपल्याला इंडस्ट्रीच्या बाबतीत देखील या ठिकाणी पाहायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला इंडियन मल्टीनॅशनल इंडस्ट्रीज आणि न्यू पॉलिसी काय आहेत. मल्टीनॅशनल ज्या इंडस्ट्री आहेत ते मल्टीनॅशनल इंडस्ट्रीचा भाग आणि न्यू पॉलिसीचा भाग आपल्याला ह्या ठिकाणी इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये विशेषतः विचारात घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो भारतीय उद्योगातील अलीकडच्या प्रवृत्ती वगैरे याच्यामध्ये येतात. आणि त्याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्या, मल्टीनॅशनल इंडस्ट्री आपण म्हटलं त्या, आणि न्यू पॉलिसी, नवीन धोरणं यांचा विचार या ठिकाणी करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला 3 घटकांवरती आधारित हा पहिल्या सेमिस्टरमधला अभ्यास आहे, ज्यामध्ये आपण भारतातले इन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट सुरुवातीला विचारात घेतोय. त्यानंतर शेती क्षेत्रातले इन्व्हायरमेंट विचारात घेतोय, इकॉनॉमिकली इन्व्हायरमेंट कसं आहे. आणि तिसरं आहे ते इंडस्ट्रियल इन्व्हायरमेंट कसं आहे, इकॉनॉमिकली इन्व्हायरमेंट कसं आहे, त्याची आपण जगाशी तुलना करणार आहोत. आत्ताची सद्यस्थिती त्यांची विचारात घेणार आहोत. त्याच्यामधून आपल्याला एक इंडियाच्या इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, इकॉनॉमिक परिस्थिती कशी आहे याची माहिती होणार आहे. प्रत्यक्षात आपण जेव्हा त्यांचा अभ्यास करूया तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती पाहायला मिळेल. पण सिलेबस काय आहे, कशाच्या संदर्भात आहे, कसा असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी समजलं तर जेव्हा आपण ते प्रत्यक्ष पाठ शिकायला जाऊ त्यावेळेस आपल्याला ते व्यवस्थित समजणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आज आपण फक्त सिलेबस आणि त्यामधील जे काही मुद्दे होते त्यांची माहिती पाहिली. यानंतर आपण प्रत्यक्ष त्या घटकांची माहिती अभ्यासणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
जय हिंद.